भाजपने राजकारण इतक्या खालच्या आता पातळीवर नेऊन ठेवले, निश्चिततम पातळीवरती विचारता सोय नाही. भाजपमध्ये बकासूर शिरलाय की काय असं म्हणायलाही हरकत नाही आता, कारण परिस्थिती तशी आहे. गेल्या आपण 4-5 वर्षाचं राजकारण भाजपचं पाहिलं तर इतके त्यांनी राजकारणाच्या चिंधड्या केल्या, राजकारणाचा खेळखंडोबा केलाय. जे पूर्वी आपण कधी पाहिलं नव्हतं ते चित्र आता पाहायला मिळतं. सर्वसामान्य जनतेला राजकारणाविषयी घृणा वाटावी अशी आत्ताची परिस्थिती आहे. आज हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असे आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार फुटले. ठाकरेंच्या शिवसेनेतून ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले. काल त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना तसं पत्र दिलं. ओम बिर्लांनी त्याला आज मान्यता पण दिली. म्हणजे विषय शिवसेनेचा खेळ जवळपास संपल्याचा आहे. ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे भाजपने फोडली आहे. गेल्या आपण थोडं मागे गेलो तर पाहिलं तर गेल्या 4 वर्षापूर्वी, बरोबर 4 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपने फोडली. एकनाथ शिंदेना बाजूला केलं. सुरुवात तिथून केली. पाठोपाठ शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली. तिथून 40 आमदार अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बाहेर आले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. आपण हे मागचं महाराष्ट्रातलं एक सकाळचं आजचं व्यंगचित्र फार बोलकं आहे. अगदी जरूर सर्वांनी पाहावते. फोडले तुमचे आमदार खासदार, ठाकरेंना पंच मारला. फोडले तुमचे आमदार, शरद पवारांना पंच मारला. फोडले तुमचे खासदार, अरविंद केजरीवाल यांचे 6 खासदार, राज्यसभा खासदार चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली फोडले. तिसरं, फोडले तुमचे आमदार खासदार, ममता बॅनर्जी यांचे 60 आमदार. आता निवडणुका झाल्यात, निकाल लागला, त्याच्यामध्ये ममता बॅनर्जींचे 60 आमदार फोडले. ते स्वतंत्र गट करून बसतात. परत ममता बॅनर्जी यांचे खासदार 28 पैकी 20 खासदार फोडले. आणि तृणमूल एका त्रिपुराच्या एका छोट्या पक्षामध्ये NCPI मध्ये ज्याचा खासदार नाही, आमदार नाही, फक्त 800 मतं मिळतात त्या पक्षाला. त्या पक्षामध्ये तो पक्ष तृणमूलचे हे आमदार 20 खासदार विलीन केले. म्हणजे त्यांचा तृणमूलचा भुगा करून टाकला त्याच्यामध्ये. परत आता उद्धव ठाकरेंचे 6 खासदार, लोकसभेचे खासदार आज फोडले. 6 खासदारांची नावं तुम्हाला सांगतो. पहिले की संजय दिना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे. काल परवापर्यंत हे 6ही खासदार उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या मीटिंग मध्ये आईची शपथ, बापाची शपथ, साईबाबाची शपथ, आई तुळजाभवानीची शपथ, मुलाची शपथ, शपथा घेऊन सांगत होते आम्ही कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही. आणि 6ही खासदार आज फुटलेत. आता त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. का फुटले, कसे फुटले, कशासाठी फुटले. तर हे सगळे ह्याच्या मग करता करविता कोण असेल ना तर भाजप आहे. भाजप अशा प्रकारे राजकारण का करतं ते समजत नाहीये. म्हणजे भाजपला बहुमताची जी गरज आहे ते बहुमत त्यांच्याकडे नाही. त्याच्यामुळे जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते प्रादेशिक पक्ष फोडायचे आणि आपली भागवायची, हा भाजपचा अजेंडा आहे. मुळात भाजपचा सुरुवातीपासूनचा अजेंडा आहे. प्रादेशिक पक्ष हवेच कशाला. छोटे मोठे पक्ष जे असतील ते जर जिंकत असतील त्या प्रदेशाची अस्मिता समोर ठेवून तर ते पक्ष नंतर फोडायचे. त्यातले खासदार आमदार जे कोणी असतील ते आपल्याकडे घ्यायचे, 5-50 कोटी रुपये द्यायचे. आता सुद्धा खासदारांच्या बाबतीमध्ये असाच आरोप झालाय. खासदार संजय राऊत यांची सकाळी प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये. अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे सुद्धा उपस्थित होते. संजय राऊतांनी सांगितलं की प्रत्येक खासदाराला पहिला हप्ता म्हणून 15 कोटी रुपये द्यायचं सांगितलं जात आहे. 50 कोटी रुपये एका खासदाराचा रेट ठरलेला आहे. एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले त्यावेळेस सुद्धा 50 खोके एकदम ओके ही घोषणा तुम्हाला आठवत असेल. म्हणजे शिवसेना फोडण्यासाठी मुळात महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडायची गरज भाजपला का वाटते, ते हिंदुत्ववादी मतामध्ये 2 भागीदार कशाला. हे एकदा JP नड्डा भाजपचे अध्यक्ष बोलले होते. अमित शहाचा तोच अजेंडा आहे की महाराष्ट्रातून शिवसेना संपुष्टात आणायची, ठाकरेंची शिवसेना कायमची संपवायची. कितीहीदा ती फोडली तरी ती पुन्हा पुन्हा निवडून येते. निवडून आले तर निवडून आलेले आपल्याकडे घ्यायचे आणि शिवसेना संपवून टाकायची, हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्या पद्धतीने हे सगळं काम करता आलेलं. म्हणून भाजपची जी बकासुरी वृत्ती जी आहे ती आता त्याला लोक विटलेले आहेत. म्हणजे भाजपची ही जी मोडस ऑपरेंडी आहे ना ती फार भयानक आहे. लोक जर फुटत नसतील ना तर त्यांची आर्थिक कोंडी करायची, त्यांना ED CBI माग लावायची. आपण मागची सगळी प्रकरण पाहिली असतील की एकनाथ शिंदेच्या वेळेस जे फुटले त्यावेळेस प्रताप सरनाईकांनी एक 3 पाणी पत्र लिहिलं होतं की जर आपण राजकारणामध्ये आतापर्यंत इतकं स्थिर स्थावर झालो, नाव कमावलं, पैसा कमावलाय, आपण जर शिवसेनेतून भाजपमध्ये गेलो नाही किंवा स्वतंत्र गट केला नाही तर आपलं आहे ते सगळं ED CBI मार्फत उद्ध्वस्त होईल, ही तिची खंत होती. ते पत्र आजही आठवतंय. म्हणून एकनाथ शिंदे बरोबर फुटलेले जेवढे 60 आमदार होते त्यावेळेसचे, तर त्या आमदारांची प्रत्येकाची कुंडली पाहिली तर त्याच्यामध्ये कोणाच्या मागे ED, कोणाच्या मागे CBI अशी सगळी प्रकरण होती. तोच प्रकार ममता बॅनर्जीच्या बाबतीत झाला, तोच प्रकार अरविंद केजरीवालांच्या बाबतीत झालेला आहे.
म्हणजे ईडी सीबीआय वगैरे हे सगळे इन्कम टॅक्स हे सगळे वापरून हत्यार वापरून भाजपने देशभरातील वेगवेगळे छोटे मोठे पक्ष फोडून त्याचे लोक आपल्याकडे घ्यायचे, त्यांची राजकीय महत्वाकांक्षी जागे करायची, त्यांना पदं द्यायची आणि त्यांच्यावरती असलेल्या आरोपाच्या फायली फक्त बंद करून ठेवायच्या. जर कोणी चोरगोळ केली तर ते ओपन करायच्या. ईडी सीबीआयच्या जेवढे छापे आतापर्यंत राजकीय मंडळी पडले त्याच्यापैकी एकाचा तरी निकाल लागला का हो? राष्ट्रवादी काँग्रेस जी फुटली त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे आमदार फुटलेले आहेत त्या प्रत्येकाच्या ईडी सीबीआयची चौकशी चालू आहे. म्हणजे अशा प्रकारे भाजप ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंगचं राजकारण करते ते लोकांना नको झालेलं आहे. सुसंस्कृत पक्ष ज्यावेळेस असा करतो त्याची नेमकी कारण काय? लोक वैतागलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे आणि ह्याच्या मागचे एक कारण असं दिसतंय मला तरी की ज्यावेळेस भाजपने मतदारसंघ फेररचना आणि महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेमध्ये मांडलं होतं ते विधेयक फेटाळण्यात आलं. 2/3 बहुमत पाहिजे होतं, भाजपकडे ते नव्हतं. 543 पैकी भाजपचे स्वतःचे 240 आणि इतर सगळे मिळून भाजपचे जे संख्याबळ आहे ते जास्तीत जास्त 245 पर्यंत राज्यसभेनं. लोकसभेतलं त्यांना 2/3 साठी 362 मतांची गरज आहे, ती काही पुरी होत नाही. त्याच्यामुळे भाजप आता ते 362चं टार्गेट ठेवून या पुढच्या काळामध्ये 2/3 बहुमताने विधेयक पास करायची. त्याच्यात समान नागरिक कायदा आहे किंवा महिला विधेयक आहे किंवा आपली घटना बदल करायचा असेल तर 2/3 मतांची गरज आहे. किंवा मुख्य न्यायाधीश त्यांची नियुक्ती किंवा मुख्य निवडणूक आयोग त्यांची नियुक्ती त्यावेळेस सुद्धा 2/3 बहुमताची गरज आहे. याशिवाय देशामध्ये आणीबाणी जर लागू करायची असेल तर 2/3 बहुमताची गरज आहे. ते 2/3 बहुमत म्हणजे किती? 542 पैकी 543 पैकी 362 खासदार आवश्यक पाहिजे. ते भाजपकडे नाहीयेत. ते मिळवण्यासाठी हा सगळा आट्टापेटा चाललेला आहे. त्याच्यासाठी एक एक पक्ष फोडायचा आणि त्याचे लोक आपल्याकडे यायचे. हे त्या पद्धतीचं राजकारण भाजप जे करते ना, लोक त्याला वैतागलेले आहेत. म्हणजे तसं पाहिलं तर आता आपण पाहिलं शिवसेनेचे मागचे आमदार फुटले, राष्ट्रवादीचे आमदार फुटले, प्रकरण न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयात गेले. 4 वर्ष झालेत एकाही प्रकरणाचा निकाल नाही लागलेला आहे. इतकंच कशाला, आजची जी फाटाफूट आहे त्याच्यामध्ये असा आरोप केला गेलेला आहे, संजय राऊतांनी जाहीरपणे आरोप केलेला आहे की ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत, पण ते सुद्धा का फुटले? 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती, ओमराजे निंबाळकर यांची, आणि त्या हत्येसंदर्भातला चौकशी झाली. न्यायालयात जी केस 20 वर्ष चालू आहे त्याचा निकाल काल लागणार होता, पण तो निकाल पेंडिंग आहे. तो निकाल ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा लागावा असं त्यांना थेट आमिष दाखवलं गेलं. आणि तो आरोप जो आहे तो पद्मसिंह पाटील यांच्यावरती मुख्य आरोपी म्हणून आहे. तो ओमराजेंच्या मनातला जो निकाल आहे तो निकाल त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी इकडे यावं म्हणून ते सर्व पक्षांतर करून शिंदे गटामध्ये सामील झाले. हे फार गंभीर आहे. ज्युडिशियरी अशा प्रकारे हे जे सांगितलं जातं हे जर सत्य असेल तर ज्युडिशियरी सुद्धा याच्यामध्ये सामील झाली आहे. हे फार वाईट परिस्थिती आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंना राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून एकनाथ शिंदेच्या मार्फत ह्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत आणि जे काही देवाणघेवाण याच्यामध्ये भाजप फार अलिप्त म्हणजे पावण्याच्या काठीने साप मारायचा ह्याला म्हणतात. एकनाथ शिंदेमार्फत ठाकरेंचे खासदार फोडले, ते शिंदे सेनेमध्ये समाविष्ट करून घेतले. भाजपला जे बहुमत एनडीएचं बहुमत पाहिजे ना 2/3 त्याच्यासाठीचा हा सगळा खटाटोप करायचा आणि ते काम एकनाथ शिंदेकडे महाराष्ट्रामध्ये सोपवलेलं आहे. पुढचं टार्गेट ही शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार गेले. उद्याच्या पुढच्या आठवड्यामध्येच म्हणजे आता अधिवेशन लोकसभेचं अधिवेशन सुरू होते तत्पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 पैकी 5 खासदार फुटणार अशाही बातम्या आहेत. ज्यावेळेस ठाकरेंची शिवसेना फुटणार, खासदार फुटणार अशा बातम्या होत्या त्यावेळेस त्या म्हणे संजय राऊत सांगत त्या बातम्या सगळ्या खोट्याच आहेत, तद्दन खोट्या आहेत, असं कधी होणार नाही वगैरे वगैरे. ते सत्य आज प्रत्यक्षात आलं. तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा 8 पैकी 5 खासदार फुटणार ह्या बातम्या आता आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये काय होतं ते एक पाहायचं. म्हणजे राजकारणाचा खेळ खंडोबा कसा झाला त्याचा हा उत्तम नमुना. म्हणजे एकूणच पाहिलं तर तृणमूल काँग्रेस आपण पाहिली, तृणमूल काँग्रेस सुद्धा फुटली. तृणमूल काँग्रेस सत्तेवर यायला ज्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेस सांगितलं गेलं होतं की तृणमूल काँग्रेस सत्तेवर येईल, नाही आली सत्तेवरती, पण तरी सुद्धा निवडणुका झाल्यानंतर ती फुटणार असं जाहीरपणे सांगितलं जात होतं. तसंच झालं आणि ममता बॅनर्जींचे 80 पैकी 60 आमदार फुटले. ते आता स्वतंत्र गट करून पाहतात. 28 खासदारांपैकी 20 खासदार जे त्यांच्या अत्यंत निष्ठावंत नाही म्हणत
ते सुद्धा फुटले. हे सगळं काय चाललंय म्हणजे हे, आणि ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा काय दोष आहे, शरद पवारांचा काय दोष आहे, ममता बॅनर्जीचा काय दोष आहे, किंवा अरविंद केजरीवालांचा काय दोष आहे. यांनी त्यांचे पक्ष प्रचार करून आपला स्वतःचा अजेंडा चालवला, त्याच्यानुसार लोक निवडून आणले, ते पक्ष फोडायचे आणि ते आपल्यामध्ये सामील करून घ्यायचं. भाजपचे कुठलं राजकारण आहे? स्वतःच्या जीवावरती संपूर्ण तुम्हाला बहुमत मिळत नाही म्हणून दुसऱ्याचं पोर घ्यायचं ते माझं म्हणून सांगायचं. परवा राज ठाकरेंच्या मिसेस शर्मिला ठाकरे छान बोलल्या की भाजपला स्वतःची पोरं वाढवता येत नाही, दुसऱ्याची पोरं दत्तक घेतात आणि स्वतःची म्हणून सांगतात. ही अत्यंत मार्मिक त्यांची टिप्पणी होती. म्हणजे अशा प्रकारे जर राजकारण चालणार असेल तर ते फार गंभीर आहे. याचा जनतेने विचार करायला पाहिजे. म्हणजे भाजपला आता साधा जे बहुमत आहे ते चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार, एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपची टिकू थोडक्यात लोकसभेतला तो बऱ्यापैकी आहे. आणि आणखीन काही प्रादेशिक पक्ष आता छोटे छोटे मोठे जे आहेत, जे विरोधात आहेत, ते सुद्धा फोडायचे बरोबर घ्यायचे. हे सगळं जर पाहिलं तर आपण नेमकं कोणत्या दिशेने चाललोय, आपलं राजकारण कोणत्या दिशेने चाललेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विरोधक शिल्लकच, महाराष्ट्रात काय देशभरामध्ये विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही, हा जो भाजपचा अजेंडा आहे हा फार घातकी आहे. म्हणजे एकतर्फी हुकुमशाहीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आणि भक्तांना हे आवडतं का? जे भाजपचे निष्ठावंत किंवा भाजप प्रेमी आहेत किंवा मोदी प्रेमी आहेत, त्यांना हे पटतंय का? या पद्धतीने देशाचं राजकारण चालणार असेल तर पुढच्या काळामध्ये आपण हुकुमशाहीमध्येच असणार आहोत 100%. त्यात मध्ये ही सांगायची गरज नाही. जी वाटचाल चालू आहे, जे सगळं आकडे पाहिले आपण, तर त्या पद्धतीने जर हे चालणार असेल ना तर देश अराजकाच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे, हे मात्र नक्की. आता अभिजित दिपके यांची कॉकरोच जनता पार्टीला एका रात्रीमध्ये 2 कोटी मुलांनी त्यांचे फॉलोअर झालेच, 2-2.5 कोटी. आणि देशभरामधून त्यांना ज्या सभा घेतो त्यावेळी जो रिस्पॉन्स मिळतो तो पाहिला तर खतखत प्रचंड आहे. राजकारणामध्ये जनतेच्या मनामध्ये संताप प्रचंड आहे. कोलकातामध्ये खासदार आमदारांवरती जे हल्ले होत आहेत ते पाहिले, महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते होऊ शकते. म्हणजे आपण अराजकाच्या दिशेने वाटचाल चालली. शिवसेना फुटली, त्याच्यातून राजकारणामध्ये काय होणार आहे काय नाही हे आता आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसेल. म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही जवळ इतकी कमकुवत खंगवली आहे, तुकडे शकलं पाडून त्यांनी भाजपने ठाकरेंची शिवसेना संपवलेली आहे. उद्या एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा भाजपमध्ये विसर्जित होऊ शकते. सुरुवातीच्या काळात सांगितलं गेलं होतं की शिवसेना फुटली, त्याचे आमदार मनसेमध्ये विलीन करणार, नंतर ते भाजपमध्ये विलीन होणार. पण मनसेने त्यांचा जो हेका आहे तो कायम ठेवला, त्याच्यामुळे मनसे बाजूला पडली. परंतु शिंदेची शिवसेना ही अमित शहा यांच्या सांगण्याप्रमाणे, अमित शहाच्या रिमोट कंट्रोलवरती चालते. हे सगळं जर पाहिलं राजकारण आपण महाराष्ट्रातलं काय देशातलं, 2029च्या निवडणुका कशा असतील माहित नाही. जन हो, तुम्ही सुद्धा या विषयावरती व्यक्त झालं पाहिजे. हे जे चाललेलं आहे ते योग्य आहे की नाही, अशाच प्रकारचं राजकारण तुम्हाला हवं आहे का? देश अशा प्रकारे अराजकाच्या दिशेने जर भाजप नेत असेल तर ते योग्य आहे का, याच्यावर तुम्ही जरूर व्यक्त झालं पाहिजे. धन्यवाद.